जय बिरसा बिरसा मुंडा जय तर पहा बिरसा मुंडा यांच्या नावानं आयुर्वेदिक औषधी भंडार आहे, नागपूर येथून आलेले आहेत सर्व. पहा एवढा मोठा आहे आणि जंगलातील पूर्ण जडीबुटी आहे. का हे एवढं म्हणजे आजही आपल्या भारतामध्ये अशा काय औषधी होत्या आणि आजही आहे. आपल्याला माहिती नाही किंवा बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, आपल्याकडे जास्त पैसे असतात तर जिकडे तिकडे जातो, नंतर आपल्याला वाटतं आपल्या आजूबाजूलाच औषध होतं. तर पहा भाऊ, तर तुमचा स्टॉल कुठला, नागपूरचे आहे तुम्ही? हाँ, मैं नागपुर का हूँ। आदिवासी उई के हूँ मैं। उई के सरने में मैं 20 साल से भंडारा में आता हूँ, पूरा महाराष्ट्र में फेमस हूँ। और अपने यहाँ शुद्ध देसी वनस्पति जड़ी बूटी मिलते, खुद जंगल से लेके आता हूँ, खुद हम तैयार करते। इसमें कोई केमिकल वाला कोई चीज इसमें मिलावट नहीं रहता। इसमें क्या है, कई पुरखों सालों से हमारे ये दवा का इसका रिकॉर्ड है। तो आपके पास मतलब सभी बीमारी के इलाज है ना? हाँ हाँ, पेट के लिए, दर्द के लिए, बाकी सब है ये, बात के लिए, सभी के लिए, और मिनिमम पैसे में इलाज हो जाता है। हाँ हाँ। और अगर बेसिकली हम अगर शुरुआत में अगर दवा लेते हैं तो बाद में बीमारी नष्ट, जड़ से नष्ट हो जाती है। केमिकल का वैसा नहीं रहता, केमिकल के क्या जल्दी बीमारी, तो बाद में उसका साइड इफेक्ट, इसका साइड इफेक्ट नहीं होता। तर पहा हे बरं काकाजी, आपलं वय काय? तर तुम्ही आता हे अतिशय चांगली काकू तुम्ही आहे ना, सोबत आहे ना? हा, तर हे तुम्ही आम्हाला तुमचा अनुभव सांगा की याच्या अगोदर तुम्ही या प्रकारची औषध घेतल्या होत्या का? बरं, हे इथं जे आले तर तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून आले? बाजूला राहता का? बरं, हे केवढ्याचं आहे? 1500 रुपये. तुमचं वय 72. तुम्हाला हे कशाचं औषध आहे? म्हणजे म्हणजे अस्थमा आहे का तुम्हाला? दमा, तर त्याला नाही, त्यालाच अस्थमा, इंग्रजीमध्ये अस्थमा म्हटलं जाते. आणि श्वसन, आता बऱ्याच ठिकाणी ज्यांना कोरोना झाला त्यांना सुद्धा हा त्रास सुरू झालेला आहे. तर पहा, हे तुम्ही घ्या औषध आणि 8 दिवसांना 15 दिवसांना मला भेटा, तुमचा अनुभव सांगा. म्हणजे तुमच्यासारख्या अनेक लोकांना याचा म्हणजे फायदा होईल. ठीक आहे, आपण करा आणि दुसऱ्यांना पण सांगा. कारण हम आदिवासी लोग हैं, हम भी मूल निवासी है भाई, हम मूल निवासी है, सभी मूल निवासी है. और माझा जरा प्रचार करा तुम्ही जरा. करतो नंबर है इसका, देखिए माझा ऍड्रेस, मी माझं कार्ड देतो, थांबा. पाय सर्व दिसतं इथं. आपले मूल निवासी बांधव आहेत ते सर्व. आणि मूल निवासी लोकांना या म्हणजे औषधीची चांगली जाणीव असते, कारण ते जंगलात राहत आलेल्या अगोदर पासून. आणि जिथं आमचे बांधव राहतात तिथं जंगल खूप मोठ्या प्रमाणात असते. पहा ना, गडचिरोलीला आमचे मूल निवासी बांधव राहतात, तिथे किती मोठं जंगल आहे. आणि मूल निवासी बांधव जंगलावर, मुलीवर प्रेम करतो. म्हणजे गडचिरोली जिथे जिथे आमचे आदिवासी बांधव आहेत तिथे मुलींची संख्या जास्त आहे. आणि ही यांची अतिशय वाखाणण्यालायक जल, जंगल, जमीन यांच्यावर अतिशय नितांत प्रेम करणारा आमचा आदिवासी बांधव आहे. तर या प्रकारच्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. कमीत कमी पैशामध्ये चांगला इलाज होणं आज काळाची गरज आहे. चला.